नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर यंदा 2026मध्ये 20 मार्च शुक्रवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. स्वामींच्या प्रकट दिनानिमित्ताने 7 दिवसांचे गुरुचरित्र पारायण कसे करावे, कधी करावे, गुरुचरित्र पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचावेत, नियम काय पाळावेत, या पारायण काळामध्ये काय खावं, काय खाऊ नये, जर उपवास करता आला तर मासिक पाळी विटाळ त्याच्यामध्ये आला तर तसेच तर काय करायचं, संकल्प कसा करायचा, पूजा मांडणी कशी करायची. तुमचं घर छोटं आहे, तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तर पूजा मांडणी न करता गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं आणि सर्वात महत्त्वाचं अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करायचे. उद्यापनाला जर तुम्हाला एखादं जोडपं नाही मिळालं तर जोडप्याविना आपण उद्यापन कसं करू शकतो, अशी सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ बिलकुलही स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. तर बघा, 20 तारखेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर 20 तारखेला उद्यापन येईल. याप्रमाणे आपल्याला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. म्हणजेच या पारायणाची समाप्ती 7व्या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या दिवशी पारायणाचा 7वा दिवस यावा, याप्रमाणे आपल्याला सुरुवात करायची आहे. आता ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात, समजा तुम्हाला गुरुचरित्र पारायण सप्ताह काळामध्ये जर पारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही अगोदरसुद्धा पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं. बऱ्याच जणांची मासिक पाळी असते, कोणाचं कुठे जायचं असतं, काही ठरलेलं असतं. तर तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघाल तर त्या दिवशीपासून त्या वेळेपासून तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं. तसं म्हटलं तर गुरुचरित्र पारायणाची सुरुवात जी आहे तर ती शनिवारी करावी आणि त्याची समाप्ती जी आहे ती शुक्रवारी करावी. पण बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र. तुमचं मन पवित्र आहे, गुरुचरित्र वाचनाची तुम्हाला ओढ लागलेली आहे, याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की मला आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे तर त्या दिवसापासून तुम्ही ते सुरू करू शकता, काहीही हरकत नाही. आपल्या मनामध्ये येणं की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे, ही सुद्धा महाराजांचीच कृपा आहे. कारण महाराजांच्या कृपेशिवाय ही गोष्ट आपल्या मनामध्ये सुद्धा येत नाही. कारण गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कित्येक जन्माचं पुण्य लागतं. तोच व्यक्ती गुरुचरित्र पारायण करू शकतो असं म्हटलं जातं. त्यामुळे जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायणाला त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता. गुरुचरित्र पारायण तुम्ही पहाटेपासून ते सायंकाळपर्यंत कधीही वाचू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये गुरुचरित्राचं पारायण करू नका, कारण ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे. पण बघा, ज्यांना दिवसभरामध्ये शक्य नाही तर त्यांनी संध्याकाळी 9 वाजण्याच्या अगोदर तरी गुरुचरित्र पारायण वाचावे. आता 7 दिवसांचे आपण पारायण करत असताना पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे आहेत. आणि 5व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आहेत. आणि 7व्या दिवशी म्हणजेच समाप्तीच्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचून आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता म्हणजेच समाप्ती करायची आहे. आता गुरुचरित्र पारायण 7 दिवसांचे करत असताना आसन 7 दिवस एकच ठेवायचं, जागा 7 दिवस एकच ठेवायची आणि वाचनाची वेळसुद्धा 7 दिवस एकच ठेवण्याचा प्रयत्न करायचा. हा कधीतरी अडचण आली, जमलं नाही तर काही हरकत नाही, पण आज सकाळी वाचलं, उद्या दुपारी वाचलं, परवा संध्याकाळी वाचलं, अशा पद्धतीने पारायण करायचं नाही. अशा पारायणाला काहीही अर्थ नाही. महिला, पुरुष, मुलं, मुली अगदी प्रत्येकजण गुरुचरित्राचं पारायण करू शकता. पारायण करताना आपलं शरीर, मन स्वच्छ ठेवायचं, चांगले विचार मनात ठेवायचे. पारायण करताना शक्यतो पांढरे वस्त्र म्हणजे शुभ्र वस्त्र परिधान करा आणि ते नसेल तर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. म्हणजेच काय, तर महिलांनी पाळीमध्ये घातलेले वस्त्र आपल्याला पारायण करताना घालायचे नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. महिलांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावा. पुरुष पारायण करत असतील तर कुंकू लावायचं, भस्म आवश्यक लावायचं. भस्म लावल्याने आपल्या शरीराची शुद्धी होत असते.
पारायणाला बसताना जर तहान लागत असेल तर तांब्याभर पाणी जवळ घेऊन बसावे, कारण सारखं सारखं वाचन करताना उठू नका. वाचन मनोभावे करावं. फार मोठ्याने नाही, अगदी मनात नाही, पण हळुवारपणे आपण जसं बोलतो आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीने वाचन करावं. एवढ्या आवाजात आपण वाचन करायचं. वाचन सुरू असताना जर समजा लघुशंकेसाठी उठावं लागलं, पाय धुवायचे, गोमूत्र आपल्या अंगावर शिंपडायचं आणि मग पुन्हा वाचनाला बसायचं. पारायण काळात गोमूत्राचा आपल्याला घरामध्ये जास्तीत जास्त वापर करायचा आहे. सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं, पूजेच्या ठिकाणी शिंपडायचं, घरातील सर्व सदस्यांच्या अंगावर शिंपडायचं. बघा, पारायण सुरू करण्याअगोदर 1-2 दिवस अगोदर जेव्हा जमेल जेव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा 4 कुत्रे आणि 1 गाय यांना गव्हाच्या पोळीचा घास द्यायचा, म्हणजेच चपातीचा. आता 7 दिवसांचे गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल, तुमचं घर मोठं आहे, तुम्हाला जर पूजा मांडणी वगैरे करायला आवडत असेल तर तुम्ही पूजा मांडणी करा आणि तिथे बसून तुम्ही 7 दिवस गुरुचरित्र पारायण करा. पण समजा तुम्ही एकच रूम आहे, तुमची लहान बाळ आहे, ती पूजा मांडणी तो बाळ ठेवत नाही, मग अशा वेळेला देवघरासमोर बसून तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालतं. पारायण करताना फक्त दिवा लावलेला असावा, धूप अगरबत्ती लावलेली असावी आणि समोर आसन घेऊन आपण पारायण करायचं आहे. फक्त देवघराच्या आजूबाजूला एखादा पाठ, फक्त आपल्याला काय करायचं आहे, देवघराच्या आजूबाजूला एखादा पाठ किंवा चौरंग ठेवायचा, त्यावर पिवळं वस्त्र अंथरायचं आणि पिवळं वस्त्र अंथरून झाल्यावर काय करायचं, त्याच्यावर 7 दिवसासाठी आपला गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा आहे. तो कसा ठेवायचा ते पाहूया. चौरंग किंवा पाट चालेल. गुरुचरित्राच्याच पोथीला आसन देण्यासाठी आता पूजा मांडणी केली असेल तर मुख्य पूजेच्या समोर चौरंग किंवा पाट मांडायचा आसन म्हणून आणि त्यावरती एखादं स्वच्छ वस्त्र अंथरायचं. त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या, गुरुचरित्राची पोथी ठेवायची, पोथीची पंचोपचारे पूजन करायचं. आता पंचोपचारे पूजन म्हणजे हळद कुंकू गंध अक्षदा फुले वाहायची, पोथीचं पावित्र्य जपायचं. रोज हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करून मगच आपण वाचन सुरू करायचं. वाचन झाल्यानंतर वस्त्रामध्ये रोज पोथी झाकून ठेवायची. पोथी आसनावर ठेवूनच आपण वाचन करायचं. हातामध्ये पोथी घेऊन वाचन करू नये. पोथी सारखी हलवायची नाही. वाचताना थोडीफार पोथी हलली तर काही हरकत नाही, परंतु पोथी उचलून घेऊ नका आणि अशा पद्धतीने पोथी पूजन करून घ्या. आता 7 दिवसांचे गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्यावर वस्त्र अंथरायचं. पिवळं वस्त्र असेल तर अतिशय उत्तम. त्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा भिंतीला टेकून. तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो ठेवू शकता. स्वामींची मूर्ती असेल, दत्त महाराजांची मूर्ती असेल तर ते ठेवू शकता. एक तेलाचा दिवा तुम्हाला जर शक्य असेल तर 7 दिवस जर तुम्ही अखंड लावला तर अतिशय उत्तम आहे. पण 7 दिवस अखंड दिवा लावणे शक्य नसेल तर जेव्हा आपण पारायण करत आहोत त्यावेळी तेवढं वाचन पूर्ण होईपर्यंत आपला जो दिवा आहे तो तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. पारायण करत असताना तुम्ही तेलाच्या दिव्यासोबतच एक तुपाचं निरंजन लावलं तर अतिशय उत्तम आहे. पारायण पूर्ण होईपर्यंत अगरबत्तीसुद्धा सुरू ठेवायची आहे. बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. सुरुवातीला महाराजांचं स्मरण करायचं. श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 11 वेळा किंवा 1 माळ जप करायचा आणि त्या दिवशीचे जे काही आपले अध्याय आहेत ते वाचायला आपल्याला सुरुवात करायची आहे. ते अध्याय वाचून झाल्यानंतर नमस्कार करायचा, ग्रंथाला नमस्कार करायचा, फोटोला नमस्कार करायचा, काहीतरी गुळाचा फळाचा नैवेद्य दाखवायचा, आपलं आसन सोडायचं आणि आसन जागेवर उचलून ठेवायचं. याप्रमाणे जिथे पूजा मांडणी केलेली असेल तिथे तुम्हाला पारायण करायचं आहे. आता 7 दिवसांचे पारायण करत असताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. 7 दिवस तुम्हाला परान्न घ्यायचं नाही आहे. 7 दिवस तुम्हाला घोंगडी, सतरंजी किंवा चटईवर खाली फरशीवर झोपायचं आहे. तुम्हाला जर पाठीचा वगैरे काही त्रास असेल, डॉक्टरांनी सांगितलं असेल की खाली झोपायचं नाही, मग अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, तुमच्या बेडवरची गादी काढून ठेवायची, त्या बेडवर सतरंजी किंवा घोंगडी टाकायची
आणि त्या बेडवर तुम्ही झोपलं तरीसुद्धा चालतं. शेवटी काय ना, बघा, महाराजांची सेवा करण्यासाठी शरीराची साथ आपल्याला हवी आहे, म्हणून शरीराची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता ज्यांना खाली बसून गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही, तर त्यांनी खुर्ची आणि टेबलवर बसून 7 दिवसांचे पारायण केलं तरीसुद्धा चालतं. कारण शेवटी बघा, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपला खरा भाव आणि सेवा करण्याची ओढ महत्त्वाची आहे. बाकी तुम्ही खाली बसताय, वर बसताय, हे काही त्याचं विशेष महत्त्व देण्याची त्याला गरज नाही आहे. त्याच्यानंतर हे 7 दिवस तुम्हाला आपली वेस ओलांडून, म्हणजे गावाच्या बाहेर कुठे जायचं नाही आहे, सेवेमध्ये खंड पडू द्यायचं नाही आहे. 7 दिवसामध्ये जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हे पारायण पूर्ण केलं तरीसुद्धा चालू शकतं. या 7 दिवसांमध्ये जर तुम्हाला सूतक पडलं तर मात्र ही सेवा तुम्ही पूर्ण करू शकत नाही. एखाद्या गुरुजींकडून किंवा तुमचे मित्रमंडळी किंवा इतर कोणी जे कोणी ज्यांना सूतक नाही आहे, तर अशा मंडळींकडून तुम्ही ते राहिलेलं पारायण पूर्ण करून घेऊ शकता आणि त्याची समाप्ती करू शकता. पण हे पारायण अर्धवट सोडू नये. पण जर तुम्हाला गुरुजीही मिळाले नाही, कोणी वाचणाराही नाही मिळालं, तर मात्र महाराजांची क्षमा मागा, महाराजांना प्रार्थना करा, अशी अडचण आहे, आणि मग हे पारायण तसं राहू द्या. जेव्हा तुमचं सूतक होईल त्यावेळेला हे पूर्ण पूजा मांडणी वगैरे सगळं उचला, ग्रंथ बंद करून ठेवा. तुमची पूजा मांडणी वगैरे सगळं उचलून घ्या, ग्रंथ बंद करून घ्या. आणि ते उचलून झाल्यानंतर काय करायचं, ते आवरून ठेवायचं आणि परत पूर्ण पूजा मांडणी परत 7 दिवसांचे एकदा पारायण अवश्य करा, पूजा मांडणी पुन्हा करून. या 7 दिवसांमध्ये खाण्यापिण्यासंदर्भात पण खूप जणांच्या शंका आहेत, खूप जणांचे प्रश्न आहेत की काय खावं, काय खाऊ नये. तर या 7 दिवसांमध्ये काय खावं, काय खाऊ नये याबद्दलचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याच्यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जाईल. जे काही तुमच्या मनामध्ये भीती होती की कसं असंच खायचं असतं, या भाज्या खायच्या, त्या भाज्या खायच्या नाही, तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देत आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आता गुरुचरित्र पारायण करत असताना पहिल्या दिवशी फक्त एक वेळा तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा या संदर्भातील व्हिडिओ देखील आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता. अतिशय साधी सोपी पद्धत आहे. नक्कीच तुम्ही तुमची जी काही इच्छा असेल, ज्या कोणत्या मनोकामनेसाठी तुम्ही हे पारायण कराल, ती तुमची इच्छा महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल. आणि आता उद्यापन जे आहे ते 7व्या दिवशी आपल्याला करायचं आहे, म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी. जे काही 7व्या दिवशीचे अध्याय आहेत ते तुम्हाला वाचन करून घ्यायचे आहेत. आणि त्या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य स्वयंपाक आपल्याला बनवायचा आहे. वरण भात, भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगाची भाजी, पोळी बनवायची, त्याच्यासोबतच एखादा गोड पदार्थ बनवायचा आणि याचा नैवेद्य महाराजांना दाखवायचा. जर तुम्हाला शक्य झालं, या व्यतिरिक्त तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक करून जर महाराजांना नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम आहे. जे काही नैवेद्य तुम्ही बनवाल ते 3 नैवेद्य वाढवायचे. हे 3 नैवेद्य महाराजांना दाखवायचे, तिथे ग्रंथाला दाखवायचे. वाचन करून झाल्यानंतर आरती करायची. सुरुवातीला गणपतीची, त्यानंतर महाराजांची, त्यानंतर स्वामींची, त्यानंतर तुमची कुलदेवी, कुलदैवत, अशा प्रकारे तुम्ही 5 आरत्या केल्या तरीसुद्धा चालू शकतं. आणि आरती झाल्यानंतर जे काही तुम्ही जोडपं बोलावलेलं असेल उद्यापनासाठी, त्यांना तुम्हाला जेव घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण घरातल्यांनी अन्नग्रहण करायचं आहे. जे काही नैवेद्य आपण दाखवले आहेत त्यातील एक नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि जे 2 नैवेद्य आहेत ते तुम्ही घरातील सर्वांनी स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करू शकता. पण तुमच्या तिथे गाय मिळत नसेल तर तिन्ही नैवेद्य जे आहेत प्रसाद म्हणून आपण घरामध्ये खायचे. आता तुम्हाला उद्यापनाला जर जोडपं मिळत नाही, मग शेवटच्या दिवशी जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला दुसऱ्या एका प्लेटमध्ये शिदा काढून घ्यायचा आणि त्या शिदालासुद्धा हळद कुंकू वगैरे अर्पण करून त्यामध्ये काही दक्षिणा ठेवून त्याचंही पूजन करायचं. आणि मग या उद्यापनाच्या दिवशी तो शिदा जो आहे
तो एखाद्या गरजू गरीब घरामध्ये तुम्हाला द्यायचा आहे आणि जेणेकरून त्या गरीब कुटुंबाचं एका दिवसाचं जेवण तुमच्या शिधामध्ये पूर्ण होईल. अशा प्रकारे एवढा तुम्हाला शिधा द्यायचा आहे. बाकी कोणी गरीब मंडळी वगैरे नसतील शिधा घेण्यासाठी, तर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर तिथे जाऊन दत्त मंदिरामध्ये शिधा ठेवून येऊ शकता. बाकी दत्त मंदिर नसेल तर कोणत्याही मंदिरामध्ये हा जो शिधा आहे समाप्तीच्या दिवशी तुम्ही मंदिरामध्ये ठेवून यायचा आहे. आणि जर तुम्हाला जोडपं मिळालं, जोडपं आल्यानंतर त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं, त्या महिलेला त्या पुरुषाला हळद कुंकू गंध लावायचं, त्यानंतर त्यांना गुरुसमान आपण मानून त्यांना दोघांनाही नमस्कार करायचा, त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं, त्यांच्यासमोर रांगोळी काढायची, त्यावर ताट व्यवस्थित वाढून घरातील सर्वांनी नमस्कार करून त्यांना जेवण आपल्याला खाऊ घालायचं आहे. आणि त्या महिलेची तुम्हाला जी काही ओटी वगैरे भरायची असेल ते सगळं करायचं आणि त्यानंतर मग घरातील सर्वांनी जेवण करून या प्रकारे आपल्याला उद्यापन करायचं आहे. आणि उद्यापन झाल्यानंतर त्या दिवशी पूजा मांडणी उचलायची नाही. उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूजा मांडणी उचलायची आहे. उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 तारखेला सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं, स्वच्छ धुतलेले कपडे घालायचे, जिथे पूजा मांडणी आहे तिथे दिवा लावायचा, काहीतरी गोडाचा, साखरेचा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं, गंध अक्षदा अर्पण करायच्या, धूप दीप दाखवायचं. काही चूकभूल झाली असेल तर त्याबद्दल महाराजांना माफी मागायची. जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला उचलून घ्यायची आहे. अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 7 दिवसांचे पारायण करत असताना रोज किती अध्याय वाचायचे, पूजा मांडणी कशी करायची, काय खायचं, काय खाऊ नये, त्याचबरोबर नियम, संकल्प, मासिक पाळी, विटाळ, उद्यापन कसं करावं, अशी अगदी उत्तरपूजा कशी करावी ही सुद्धा माहिती सांगितलेली आहे. तरी अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. बाकी तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघितला तर तुमच्या मनामध्ये एकही प्रश्न राहणार नाही. बघा, बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो किंवा अशी कमेंट येते की महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये असं म्हटलं जातं, मग काय करावं? तर बघा, दत्त महाराज हे आपले गुरु आहेत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर आपल्या अशा या परब्रह्माची, आपली आईवडील, भाऊ बहीण, बंधू सखा असणाऱ्या आपल्या गुरूंची सेवा करण्यासाठी महिला काय, पुरुष काय, मुलं काय, मुली काय, अगदी प्रत्येकजण आपल्या गुरुप्रती सेवा करू शकतात. फक्त मन पवित्र असायला पाहिजे. गुरुप्रती आपली एवढी दृढ श्रद्धा असायला हवी, खरी भक्ती असायला हवी. तेव्हा आपल्या मनामध्ये असा विचारसुद्धा येणार नाही की मी पुरुष आहे किंवा मी महिला आहे, मी करू शकते का, मी काही करू शकत नाही. फक्त या सेवेची ओढ असायला हवी, महाराजांची ओढ आपल्याला असायला हवी. त्यामुळे तुम्ही प्रत्येकजण गुरुचरित्र पारायण करू शकता. आणि गुरुचरित्र पारायण करत असताना खूप अवघड नियम आहेत. हा सुद्धा एक जो भ्रम आहे तो तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. कारण कोणतेही गुरु आणि कोणतेही देव कधीच कोणाला शिक्षा देत नाहीत. अहो, तुम्ही फक्त एक वेळा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलात, एक वेळा जरी तुम्ही ज्याही देवाची भक्ती करत असता त्याचं नाव घेतलं ना, तर अगदी व्याजासकट वेळ आल्यानंतर ते गुरु तुम्हाला त्याची परतफेड करतात. म्हणजे तुम्हीच त्यांचं एक वेळा घेतलेलं नावसुद्धा ते ठेवून घेत नाही. ते फक्त देण्यासाठी त्यांचे हात आहेत, घेण्यासाठी नाहीत. मग असे गुरु, असे देव तुम्हाला शिक्षा तरी कशाला देतील? पण हो, तुम्ही जर जाणून बुजून तुम्ही कळतपणे मुद्दामून जर काही चुका करत असाल तर त्याची शिक्षा 1000 पटीने जास्त तुम्हाला भोगावी लागणार आहे. कारण ते तुमचे वाईट कर्म आहेत. कारण तुम्ही जाणून बुजून ती चूक केलेली आहे. मग याची शिक्षा तुम्हाला 100% मिळणार आणि ते पण देव देणार नाही. तुमचे कर्म तुम्हाला ही शिक्षा देणार. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तर बघा, या सप्ताह काळामध्ये तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर आपण सप्तशती गुरुचरित्र किंवा दुसऱ्या इतर कोणत्या सेवा महाराजांच्या करू शकतो, हे सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.